नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. केंद्राने केलेलं कृषी धोरण महाराष्ट्रात लागू होणारच नाही अशा प्रकारची ठाम भूमिका असतानाच कृषी धोरणाला ज्यांचा विरोध आहे त्यांची सरकारशी सुरू झालेली चर्चा ही अचानक भुवया उंचवणारी ठरली आहे. कृषी धोरणाला जे विरोध करू पाहतात त्यांची भूमिका समजून घेणं गरजेचं आहे. याच एका कारणापोटी ही चर्चा खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे की मागल्या दरवाजानं केंद्राचे कृषी कायदे राज्यात आणण्याचा हा प्रयत्न आहे हे तपासून पाहणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला केंद्राचे कृषी कायदे लागू होऊ नयेत यासाठी आंदोलन करणारे शेतकरी आत्ता सुद्धा आपल्या भूमिकेवर आपल्या जागेवर ठाम आहेत. केंद्र सरकारकडून त्यांनी आंदोलन मागे घ्यावं अशी विनंती झाली खरी, पण अद्याप तरी ही विनंती आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना मान्य नाही. एका बाजूला दिल्लीतलं आंदोलन आहे, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातली आंदोलनाच्या संदर्भातली परिस्थिती आहे. याच परिस्थितीच्या निमित्तानं आपण प्रश्न उपस्थित करतोय की राज्यात केंद्राचा कृषी कायदा येणार का? या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत प्रवक्ते आहेत राष्ट्रवादीच्याकडून मवियाची भूमिका मांडण्यासाठी विजयराव कोलते, आपल्यासोबत कॉम्रेड डॉक्टर अजित नवले आहेत, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी या नात्याने ते या चर्चेमध्ये सहभागी होतात. आपल्यासोबत शेतकरी संघटनेमध्ये अनेक वर्ष काम केलेल्या सरोजताई काशीकर आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेवराव काळे आहेत. सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करतोय. पहिला प्रश्न माझा कॉम्रेड अजित नवले यांच्यासाठी आहे. नवले साहेब, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय असं अपेक्षित करतो आणि प्रश्न आपल्यासाठी थेट असा उपस्थित करतो. आपण असं म्हणता आहात की मागल्या दरवाजानं केंद्राचे कृषी कायदे लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तुमच्या लेखी या हालचाली नक्की कुठे होतात? राज्य सरकारनं 3 ड्राफ्ट तयार केलेले आहेत. ह्या तीनही ड्राफ्टमध्ये पणन संदर्भातल्या सुधारणा, करार शेती संदर्भातल्या सुधारणा आणि जीवनावश्यक वस्तू कायद्यांच्या अंतर्गत ज्या काही बाबींचा हस्तक्षेप हवाय त्याबाबतच्या सुधारणा, ह्या 3 गोष्टींचा समावेश असणारा हा ड्राफ्ट त्यांनी तयार केला. जेव्हा हा ड्राफ्ट तयार झाल्याचं आम्हाला कळलं त्यावेळी अधिक चौकशीसाठी मी आणि आमचे काही कार्यकर्ते नेते हे मंत्रालयात ज्यावेळी गेलो आणि वेगवेगळे नेते, वेगवेगळे मंत्री आणि सचिवांशी ज्यावेळेस आम्ही बोललो त्यावेळी आमच्या हे लक्षात आलं की हे तीनही ड्राफ्ट हे आता तातडीने येत्या अधिवेशनामध्ये 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये हे मांडणार आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट होती, कारण दिल्लीतल्या सरकारने ज्यावेळी हे कायदे आणले, केंद्र सरकारने कायदे आणले त्यावेळी मुख्य आक्षेप आमचा हाच होता की हे कायदे त्यावेळी लॉकडाऊनचं प्रचंड संकट होतं, कोविडचं संकट होतं, त्यामुळे चर्चा न करता आणले हा आमचा आक्षेप होता. आज राज्यात सत्तेवर असणाऱ्या लोकांचा सुद्धा तेव्हा तोच आक्षेप होता आणि म्हणून चांगली चर्चा झाली पाहिजे संसदेत आणि संसदेबाहेर. चर्चा न करता हे कायदे आणले ते चुकीचं होतं असं त्या राज्य सरकारमध्ये सामील असणाऱ्या पक्षांचं तेव्हा म्हणणं होतं. आता मात्र ज्यावेळी आम्ही तीच मागणी करतोय की तुम्ही एखादं गुप्त डॉक्युमेंट असावं अशा पद्धतीत हे ड्राफ्ट करताय, त्याची पब्लिक डोमेन मध्ये तुम्ही चर्चा करत नाहीये, ते शेतकरी संघटनांबरोबर डिस्कस करत नाहीये आणि 2 दिवसाचं अधिवेशन आहे ज्याच्यात पुरेशी चर्चा होण्याची शक्यता नाही, त्यात तुम्ही हे मांडताय. तर ही तुमची घाई ही तुम्ही का करता आहात? ही संशयास्पद घाई आहे. कॉम्रेड नवले, माझा प्रश्न आपल्यासाठी असा आहे की हे सगळं राज्य पातळीवर होणं बऱ्याच अंशी अनपेक्षित आहे. याच्यासाठी अनपेक्षित आहे कारण इथे 3 पक्षांचं सरकार आहे आणि या तिघांची कृषी धोरणाच्या बाबत वेगवेगळी मतं स्पष्ट आहेत. एक, राज्यातल्या सत्तेला टेकू देणारी काँग्रेस केंद्राचा कायदा महाराष्ट्रात लागू होणार नाही अशा भूमिकेची आहे. 2, शिवसेनेची भूमिका काय आहे हे शिवसेनेला तरी माहिती आहे की नाही हा संशोधनाचा विषय आहे. लोकसभेत त्यांनी समर्थनाची भूमिका घेतली होती, राज्यसभेत वेगळी भूमिका घेतली आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसची केंद्राच्या कृषी धोरणाला विरोध असल्याची स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही. आत्ताच्या घडीला शरद पवारांच्या बैठका सुरू झालेल्या आहेत. जे कोणी कृषी कायद्याला विरोध करतायत त्यांच्याशी ते बोलतायत. तुम्हाला बोलायला भेटायला बोलवलं आहे का कॉम्रेड नवले?
मुळात अशा प्रकारच्या बैठका त्यांनी सुरू केलेल्या नव्हत्या. ज्यावेळी आमच्या हे लक्षात आलं की अत्यंत चर्चा न करता अशा प्रकारे हे कायदे येत आहेत, त्यावेळी आम्ही अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीमध्ये सामील असणारे सगळे घटक आम्ही एकत्र आलो, आमच्या बैठका झाल्या आणि आम्ही स्वतःहून सरकारला अप्रोच केलं की तुम्ही हे जे करतायत हे चुकीचं आहे. तुम्ही सगळ्यांबरोबर बोललं पाहिजे. केवळ शेतकरी संघटनांबरोबर नव्हे तर पब्लिक डोमेन मध्ये तुम्ही काय करतायत याचे ड्राफ्ट टाकले पाहिजेत आणि सर्वांची मतं घेतली पाहिजे. आमच्याशी त्यांनी चर्चेची अगवाई केली नाही, आम्ही स्वतःहून त्यांना अप्रोच होऊन त्यांना सावध करण्याचं काम केलेलं आहे. बर, कॉम्रेड नवले, आपली अत्यंत विस्तारपूर्वक भूमिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आहे. सरोजताई काशीकर आपल्या सोबत आहेत, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी या नात्यानं वासुदेवराव काळे आहेत. वासुदेवराव काळे हे दृश्यात्मकरित्या आतापर्यंत आपल्याशी जोडले न गेल्यामुळे आपण त्यांना फोनवरून संपर्कात ठेवतो आहोत. वासुदेवजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? आणि येत असेल तर आपण थेट मुद्द्यावर चर्चा सुरू करा. ज्या सरकारला आपलं सरकार समजून पाठिंबा दिला त्याच सरकारने नको असलेले कायदे राज्यात आणण्याच्या साठीची परिस्थिती निर्माण केली, हे जर वस्तुस्थितीला धरून मानायचं असेल तर मग कृषी कायदे विरोधकांसाठी महाराष्ट्रातलं सरकार सनम बेवफा ठरलं का? वासुदेवराव. नमस्कार जी. महाराष्ट्रामधल्या सरकारमध्ये आज जे आपण पाहतो आहोत की एकीकडे वरून विरोध करत असताना या सरकारला आज अशी परिस्थिती आहे की केंद्राचे तिन्ही कायदे लागू करण्याची प्रक्रिया आपण सांगतात की ते सुरू आहे. डॉक्टर नवले साहेबांनी सांगितलं की हे आमच्याशी कुठल्याही प्रकारची चर्चा न करता हा विषय सुरू झालेला आहे. सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की हे कृषी कायदे तीनही महाराष्ट्रात लागू करणं अत्यंत गरजेचं आहे. हे राज्य सरकारला पण कळलेलं आहे. फक्त विरोधासाठी विरोध म्हणून ही भूमिका काही दिवसापासून आपण राज्यामध्ये घेताना या सरकारमधल्या पक्षांनी आपण पाहिलेली आहे. परंतु ह्या ठिकाणी हे जर अशा प्रकारचे कायदे लागू त्यांनाही लक्षात आले नाही केले तर राज्यातील शेतकरी त्यांच्या विरोधात जाईल आणि मोदी साहेबांनी घेतलेले निर्णय, देशाचे पंतप्रधान म्हणून ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी देशासमोर आल्या, राज्यासमोर आल्या, राज्यातील शेतकरी आज ह्या कृषी कायद्यांच्या बाजूने आहे. ठीक आहे. आणि हे जे वस्तुस्थिती लक्षात आली त्यावेळेस मात्र ह्या सगळ्या पक्षांची आता अवस्था, आपल्याकडे म्हण आहे की धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, अशा प्रकारची परिस्थिती झालेली आहे. ठीक आहे, या मुद्द्याला पुढे नेऊयात. विजयराव कोलते आपल्या सोबत आहेत. विजयराव, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असणार, आपण वाहनात आहात पण स्थिर स्वरूपामध्ये आपली भूमिका मांडाल अशी अपेक्षा आहे. फ्रेम थोडी ऍडजस्ट करून घ्या. मी आपल्याला असं विचारतो की काल परवापर्यंत असलेली भूमिका आता बदलली आहे का? कारण अजितरावांनी चिंता व्यक्त केली की सरकार हे मागल्या दारानं, महाराष्ट्रातलं सरकार, पुरोगामी सरकार, मविया सरकार मागल्या दरवाजानं मोदींचे कायदे आणू पाहते. नाही, मुळात शेतकऱ्यांच्या या कायद्याच्या विरोधात सुरुवातीपासून राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल नेहमी चर्चा केली जाते की हे कायदे करताना शरदरावजी पवार साहेबांनी शिफारस केलेली होती, मान्यता दिलेली होती. मुळातच पूर्वीपासूनच आपल्या देशामध्ये एक पद्धत आहे, कुठलाही नवा कायदा आणताना जरी बहुमत असलं तरी सहमतीने तो कायदा आणावा, तो लागू करावा, विरोधकांची मतं समजून घ्यावीत आणि नेमका हा कायदा जनतेपर्यंत पोहोचावा असा प्रयत्न करण्याची आपली फार मोठी प्रथा आहे. दुर्दैवानं सत्तेच्या जोरावर विरोधकांशी, मित्रांशी कुठलीही चर्चा न करता हा कायदा लागू झाला आणि म्हणूनच या कायद्यामध्ये आपल्याला संशय वाटतो. याच्यामधून कदाचित मार्केट कमिटी सारख्या ज्या घटना आपण निर्माण केलेल्या त्या नष्ट होतील. बरोबर आहे. विजयराव, वेळेची मर्यादा आहे म्हणून हस्तक्षेप करतो. एक प्रश्न आपल्याला थेट विचारतो. थोड्या वेळापूर्वी अजितरावांनी जो मुद्दा चिंतेचा म्हणून मांडला त्याच्यावर लवकर बोला. आपण जे 3 मसुदे आत्ताच्या 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये मंजूर करू पाहत आहात ते योग्य नाहीत असं अजित नवलेंना सुचवायचं आहे. त्यांचं समाधान होईल असं उत्तर द्या. नाही, आम्ही जेव्हा महाराष्ट्राचं आघाडीचं सरकार या कायद्याचा पुनर्विचार करत आहे आणि स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये अनुषंगाने कायदे करीत आहात, ते कायदे जाणून बुजून सर्वांना विश्वासात घेऊन तीनही पक्षाला आणि विरोधकांना सुद्धा आपल्या उपयोगाचे आहेत हे भासवण्या इतके सक्षम करण्याचा तो प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये काही शंकेचं काही कारण नाही. आपण जे कायदे आणता आहात विजयराव, त्या संदर्भातली चर्चा करत असताना मला आपल्याकडून हे जाणून घ्यायचंय की केंद्राचा कायदा आणि तुमचा कायदा यात वेगळं काय आहे? कोणते मुद्दे आहेत असे
की जे अजित नवलेंना आणि मुळातच कृषी कायदा विरोधकांना मान्य होतील? नाही, मुळात थोडं आता तुम्ही जे नुकतीच माहिती देतात 2 दिवसाच्या अधिवेशनासंबंधातली, त्यातलं नेमकं काय सादर होणार आहे याची नेमकी माहिती नाही. पण एवढाच विश्वास आहे की जे सादर होईल, जे मांडलं जाईल ते शेतकऱ्याच्या हिताचं असेल. आपण असं म्हणताय की जे मांडलं जाईल ते शेतकऱ्याच्या हिताचं असेल. कॉम्रेड अजित नवले आपल्याशी एका छोट्या प्रश्नाच्या निमित्तानं संवादात येतो. सरोजताईंना बराच वेळ झालं बोलतं करायचं राहिलंय, मी त्यांनाही बोलतं करेनच. अजितराव, तुमच्या लेखी कोणते मुद्दे मविया सरकारनं मसुद्याअंतर्गत आणायचं ठरवलंय जे तुम्हाला पसंत नाहीत? मूळ मुद्दा हाच आहे की जे स्वतः त्या पक्षातल्या सामील असणाऱ्या सरकारमध्ये सामील असणाऱ्या पक्षाचे प्रवक्ते आहेत, त्यांना सुद्धा या कायद्यांमध्ये हे सरकार काय आणतं हे माहित नाही. हाच मुळात फार मोठा संशयाला वाव देणारा मुद्दा आहे. जर तुमच्या पक्षाच्या लोकांना हे माहित नाही, सरकारतल्या घटक पक्षांना माहित नाही, आम्ही काही जागरूकपणाने या सगळ्या प्रक्रियेकडे पाहतो, त्यामुळे आम्हाला काही इनपुट्स मिळाले म्हणून स्वतःहून आम्ही गेलो आणि आम्ही ठीक आहे. म्हणतोय की ड्राफ्ट दाखवा, तर याचा अर्थ सरळ सरळ त्यात काय आहे याच्यावर मी बोलेल. परंतु मुळातच तुम्ही ही घाई का करताय आणि हा संशय तुम्हाला का निर्माण करायचा आहे याच्याबद्दलच मला जास्त आक्षेप आहे. ठीक आहे कॉम्रेड नवले, वेळेची मर्यादा आहे. सरोजताई काशीकरांना आता बोलतं करूयात. सरोजताई, जे काही आता घडू पाहतंय यामुळे डाव्यांचा भ्रमनिरास होतो आहे का? हो, असंच म्हणावं लागेल. कारण महाराष्ट्र शासन हे कायदे लागू करणार याबद्दल माझ्या मनात शंका नाही. कारण आताचे माननीय शरद पवारजी हे जेव्हा माजी कृषी मंत्री होते तेव्हा त्यांनी शेतकरी आणि शेती याच्या विकासासाठी जे जे काही शक्य असेल त्या पद्धतीने कायदे करण्याचा प्रयत्न केला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा याच मताचे होते की शेती आणि शेती व्यवसाय हा कुठेतरी मोकळा खुला असावा, शेतकऱ्यांना आणि शेतीला चांगले दिवस यावे ह्या विचाराचे होते. काँग्रेस सरकार सुद्धा याच विचाराचं होतं आणि या दृष्टिकोनातून हा कायदा काही आजच मोदी सरकार किंवा कुठल्याही पक्षाने तयार केलेला नाही, तर हा कायदा अभ्यासपूर्वक या देशाच्या शेतीच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारा प्रत्येक राजकीय पक्ष की ज्याला या देशाची अर्थव्यवस्था, या देशाची शेती, या देशाचा शेतकरी यांना सांभाळायचा आहे, त्या बाजूने हा कायदा मान्य करण्यासाठी सगळेजण तयार होणार आहेत आणि हा कायदा मान्य होईल. शिवाय या कायद्यात जी काही सुधारणा आपल्याला हवी आहे, जी सुधारणा आपल्याला करून घ्यायची आहे, ते सुधारणा सुद्धा हे सरकार करेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आपण असं म्हणता आहात की आता सरोजताई, आपण असं म्हणता आहात की आता येऊ घातलेले कायदे हे सुद्धा महाराष्ट्रातले समर्थनीयच असतील. अजित नवलेंना त्या संदर्भात बोलतं करू, पण तत्पूर्वी एक प्रश्न पटकन वासुदेव काळे यांना विचारूयात. वासुदेवराव, येऊ घातलेल्या कायद्यांच्या बाबत भारतीय जनता पार्टीची 2 दिवसाच्या अधिवेशनातली भूमिका काय आहे? तुम्हाला 2 दिवसात हे नवे कायदे पसंत पडणार आहेत की तुमच्याशी आधीच मागल्या दारानं चर्चा करून हे कायदे आणले जात आहेत? नाही, अशी कुठल्याही प्रकारची आधीच चर्चा झालेली नसावी. परंतु हे जे कायदे आहेत ते सर्वसमावेशक आहेत, शेतकऱ्यांचं कल्याण करणारे आहेत. देशातील पुढील 100 वर्षात शेतकरी कसा असायला पाहिजे हे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं जे विजन आहे, जे दृष्टी आहे, त्या दृष्टीने हे कायदे बनवलेले आहेत. पण मग वासुदेव काळे, आत्ताच्या घडीला कॉम्रेड नवलेंना ते कायदे पसंत नाहीत. दुसऱ्या बाजूला पूर्ण बहुमत असलेलं सरकार कायदे आणू पाहतंय, भाजपालाही ते कायदे हवेत. मग अशा वेळेला कॉम्रेड नवलेंचा आवाज ऐकणार कोण? वासुदेव काळे, ते कॉम्रेड नवलेंना आणखीन काय त्यात ऍडिशन करायची असेल म्हणून ते म्हणत असतील, माहित नाही मला. परंतु आमची ही भूमिका आहे की भारतीय जनता पार्टी म्हणण्यापेक्षा केंद्राने जे कायदे लागू केलेले आहेत, भारतीय जनता पार्टी ही शेतकऱ्यांच्या हिताचं काम करणारी पार्टी आहे. त्यामुळं आम्हाला हे कायदे केंद्राने ज्या पद्धतीने सुचवलेले आहेत, तिन्ही कृषी विधेयकामध्ये राज्य सरकारने तशाच प्रकारची पूरक भूमिका किंबहुना त्याच्यात आणखीन काय ऍड करायचं असेल करू शकेल. परंतु याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची काटछाट न करता त्यांच्या सोयीने, जसं आता विजयराव कोलते साहेब म्हणाले की त्यांना मार्केट कमिट्या, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पाहिलं तर ह्या सत्तेत असलेल्या पक्षाला काय नेमकं होणार हे सुद्धा माहित नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे. मिनिट वासुदेवराव काळे, ते विजयराव कोलते थोड्या वेळाला पूर्वी बोलताना हे म्हणाले की येऊ घातलेले कायदे सुद्धा शेतकऱ्यांच्या फायद्याचेच आहेत. सरोजताई काशीकर, महाराष्ट्रामध्ये केंद्राचा कृषी कायदा लागू झाल्याच्या नंतर
कृषी कायदा विरोधकांचं नैतिक खच्चीकरण होण्याची चिन्ह जास्त दिसत आहेत का? नाही, कृषी कायद्या विरोधासाठी विरोध करणारे जे लोक आहेत त्यांचं तर खच्चीकरण होईलच. कारण या कायद्याचा विरोध करणे हे संयुक्तिक नाही, हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय. या कायद्यात तुम्हाला काही सुधारणा हव्या आहेत का, काही सुधारणा करायच्या आहेत का, याच्यासाठी दिल्ली सरकार मोकळ्या मनाने तुमच्या समोर आलेलं होतं आणि कायदा पास झाल्यानंतर सुद्धा त्या कायद्यात तुम्ही सुधारणा करू शकता असं वारंवार त्या चर्चेत मांडलंही गेलं होतं. पण अजित नवले सारख्यांना हा कायदाच नको, कारण शेतीच्या आणि शेतकऱ्याच्या मानगुटीवर यांना उठायचंच नाहीये. कायम शेती आणि शेतकरी अजितराव उत्तर देतील तुमच्या आक्षेपांचं. अजितराव आपल्या आक्षेपांचं उत्तर देतील. सरोजताई, 1 मिनिट ऐकूयात पटकन, वेळेची मर्यादा आहे आज प्रत्येकाला. अजितराव बोला. प्रसादजी, बघा गंमत कशी आहे. वासुदेव काळे साहेब या कायद्याच्या बद्दल म्हणतायत की राज्य सरकारचे कायदे चांगले असणार आहेत किंवा आहेत. काशीकर ताईंना तर जणू काही ते कायदे जे काही राज्य सरकार आणतंय ते जणू काशीकर ताईंना दाखवूनच आणलेले आहेत. या दोघांनीही हे कायदे पाहिलेले नाहीत. विशेषतः काशीकर ताईंनी तर बिलकुल पाहिलेले नाहीत राज्य सरकार काय आणतंय. आणि तरी सुद्धा ऐका वासुदेव काळेजी थांबा. त्यामुळे सरोजताई काशीकर, तुम्हाला हे कायदे नक्की काय आहे, राज्य सरकार काय आणतंय हे माहित नाही, तरी सुद्धा अंधविश्वासाने तुम्ही त्यांचं समर्थन करायला निघालय. तुमच्या अंधभक्तीची मला अत्यंत कीव येते. कारण राज्य सरकारने खरोखर स्वातंत्र्य त्या कायद्याच्या अंतर्गत दिलं आहे की नाही दिलं आहे हे आम्हाला तपासून पाहू द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. आम्ही त्या राज्याच्या कायद्यांना विरोध केलेला नाहीये. आम्ही फक्त म्हणतोय. पण मग अजितराव, माझा आपल्याला प्रश्न आहे. मी मगाशी आपल्याला विचारलं होतं, आता पुन्हा एकदा विचारतो. तुमचे नक्की आक्षेपाचे मुद्दे काय आहेत? तुम्हाला चर्चेला न बोलावता कायदा आणण्याची प्रक्रिया होतीये हा आक्षेप आहे, की कायद्याच्या मसुद्यात तुम्हाला असं काहीतरी सापडलंय जे शेतकऱ्यांच्या हिताचं नाहीये? प्रसादजी, ज्यावेळी दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे आणि दिल्लीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काशीकर ताईंचा आवाज मिसइंटरप्रेट होतोय. मला प्रश्न विचारला, मी उत्तर देऊ? अगदी आपणच बोला. फक्त त्या तुम्हाला सांगू इच्छित आहेत की सरोजताई काशीकर कोणाच्याच अंधभक्त नाहीत असं त्यांनी तुम्हाला पोहोचवायला सांगितलं. अहो, मग राज्याचा ड्राफ्ट न पाहता राज्याच्या ड्राफ्ट मध्ये शेतकरी हिताचे बदल केलेले आहेत. हा साक्षात्कार काशीताईंना कुठून झाला? आम्ही राज्याच्या कायद्यांना विरोध केलेला नाही प्रसादजी. आम्ही केवळ एवढंच म्हणतोय की विवाद चालू आहे, दिल्लीत आंदोलन सुरू आहे, तुम्ही आम्हाला ड्राफ्ट न दाखवता गुप्तपणाने हे मागच्या दाराने तुम्ही का आणताय? आता याचं उत्तर आपण पटकन एकदा विजयरावांना विचारूयात का? 1च मिनिट. कॉम्रेड अजित नवले, आता आपला आक्षेप कळला. विजयराव, आपल्याला पूर्ण आणि नीट आणि स्पष्ट शब्दामध्ये आक्षेप पोहोचला असेल. कॉम्रेड अजित नवले, किंवा आपण नावासाठी कॉम्रेड अजित नवले यांना एका क्षणासाठी बाजूला ठेवू, पण घटक म्हणून केंद्रीय कृषी कायद्याचे विरोधक यांना विश्वासात न घेता राज्यामध्ये कृषी कायद्याच्या अनुषंगाने येऊ घातलेले बदल का केले जातात हा आक्षेप आहे. नाही, विजयराव, आपला आवाज येत नाहीये. नाही, अजूनही काही तांत्रिक. आला आवाज आला. बोला, परत आपलं म्हणणं मांडणं सुरू करा. नाही, हे 2 दिवसाचं अधिवेशन आहे. अत्यंत घाईने होतंय, करायचं नाही करायची ही स्थिती आहे. अशा वेळी मोकळेपणानं समन्वय करायला शासनाला वेळ मिळालेला नाही कदाचित. पण मी खात्रीने सांगतो की हा कायदा जो पास होईल त्याच्यावर जे मंथन होईल, चर्चा होतील, कदाचित त्याच्यामध्ये दुरुस्त्या करायला वाव राहील, परंतु तो मांडल्याशिवाय आपल्याला कळणार नाही आणि त्याची चर्चा होणार नाही. आपण असं थोडक्यात सांगू पाहताय कॉम्रेड नवलेंना की जरा थोडा धीर धरा. कॉम्रेड नवले, धीर धरण्याची तयारी आहे का? उद्या याच्यामध्ये महाराष्ट्र सरकार टोकाची भूमिका घेणार नाही. महाराष्ट्र सरकार शेतकऱ्याच्या विरोधात काही करणार नाही. आणि जे शेतीच्या प्रश्नासंबंधात विचारतायत, अभ्यास करतात, त्यांना विश्वासात घेऊन त्याच्यामध्ये काही सुधारणा करू शकतील. त्यामुळे कॉम्रेड नवले, आपण आपल्या सोबत असलेल्या कॉम्रेड डॉक्टर अजित नवलेंना बोलतं करू. कॉम्रेड नवले, आपण इतका वेळ धीर धरायला तयार आहात का? कायदा पास होऊन गेल्यानंतर मग त्याच्यात बदलाच्या अपेक्षा संपून जातात प्रसादजी. आणि त्यामुळे तो ड्राफ्ट तयार करत असताना त्याच्याबद्दल आमच्याशी चर्चा करा, सर्वांशी चर्चा करा, विरोधकांशी पण बोला. आणि राहिला प्रश्न कोरोनाचा, आता हा काळ आता प्रत्यक्ष भेटीचा काळ नाही. तुम्ही पब्लिक डोमेन मध्ये टाका, इंटरनेटवर टाका, प्रसार माध्यमांना द्या. आम्ही आमच्या सूचना तुम्हाला मेलद्वारे कळू. विरोधी पक्षांबरोबर बोला. अगदी देवेंद्र फडणवीस किंवा
बाकी विरोधी पक्षांबरोबर सुद्धा त्यांना विश्वासात घ्या. याच्यात वाईट काय मागतोय आम्ही? या अच्छा, कायद्यांमध्ये कॉम्रेड सगळ्या नवलेंची गोष्टी वाईट भूमिका आहे. अशी आहे की सगळ्यांची चर्चा करा, संवाद करा. सरोजताई काशीकर, संवादाची अपेक्षा बाळगणं गैर नाहीये, पण आमच्याशी संवाद झालाच पाहिजे असा आग्रह असू शकतो का? असा आग्रह नाही, पण अजित नवलेंचं काही मत मला पटलं आहे की हा जो कायदा महाराष्ट्र शासन लागू करणार आहे त्याच्याबद्दलची चर्चा व्हायला हवी होती. कारण शेवटी विरोधासाठी का असे ना, विरोध करायला हे त्यांचे घटक पक्ष होते. आणि शेवटी शेतकऱ्यांनाही कळायला पाहिजे की ज्या कायद्यांचा आम्ही निकराने विरोध करत आलेलो आहे, रस्त्यावर बसलेलो आहे, तो कायदा कुठल्या सुधारणासह महाराष्ट्र सरकार लागू करणार आहे. मला असं वाटतं महाराष्ट्र शासन हा कायदा लागू करताना कृषी उत्पन्न बाजार समित्यांना कसं वाचवता येईल या पद्धतीचा एक विचार असेल. आणि बाकीची जी पद्धत आहे, करार शेती ही महाराष्ट्रात होतीच होती, अनेक वर्षापासून करत होतो. बर. आता मात्र ती रजिस्टर पद्धतीने केल्या जाईल. त्याच्यामुळे आम्हाला या सगळ्या कायद्याची भीती नाही. शेतकरी म्हणून ठीक आहे. आम्ही हा कायदा जोही पद्धतीने असेल तो पेलण्यासाठी समर्थ आहे. त्याच्यामुळे आम्हाला याची भीती वाटत नाही. चर्चेला वासुदेव कायदा येईल. वासुदेव काळेंकडे आपल्याला जायचंय. सरोजताई वासुदेव काळे यांना बोलतं करतो. वासुदेव काळेजी, येऊ घातलेल्या कायद्याचा मसुदा आपल्यापर्यंत पाठवला गेलाय का? कारण दोन्ही ठिकाणी आपल्याच पक्षाचे सभेत आणि परिषदेत विरोधी पक्ष नेते आहेत. विरोधी पक्ष नेत्यांना तरी किमान विश्वासात घेतलं गेलं आहे का? कारण विश्वासात न घेता मसुदा आणून कायदा करणं हा प्रमुख आक्षेप कॉम्रेड नवले मांडतायत. सगळ्यात महत्वाचा विषय या ठिकाणी असा कुठलाही मसुदा आमच्याकडे आलेला नाही, म्हणजे वैयक्तिक माझ्याकडे आलेला नाही. बर. त्याच्यामध्ये महत्वाचा विषय असा आहे की आपल्याकडं, जसं आता सरोजताईंनी सांगितलं, की ह्या सरकारला सगळ्यात महत्वाचं शेतकरी हितापेक्षा त्यांचं पक्ष हित महत्वाचं आहे का काय, अशी परिस्थिती होता कामा नये. मार्केट कमिटी, सरोजताईंनी जी भीती व्यक्त केली की मार्केट कमिट्यांना अभय देण्याचा कदाचित त्यात काही अमेंडमेंट करतील का, तर असं कुठलंही न होता काही गोष्टी अजित नवलेंच्या मताशी थोडाफार विषय असा आहे त्यांचा, की त्यांची जी मागणी आहे, जसं केंद्रातले कायदे पास करत असताना मोदीजींनी वारंवार सांगितलं की ह्यातल्या सूचना सांगा, तुम्ही आम्हाला सूचना सांगा, त्याच्यात आपण बदल करू. परंतु दुर्दैव असं आहे की जे विरोध करतायत हा व्यक्तिद्वेषातनं काहीतरी अजेंडा घेऊन विरोध करताना दिसतायत आपल्याला. मुळात असं आहे की शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्रातलं सरकार 100% पाहिजे ते बदल करायला तयार आहे, परंतु तसं कुठलंही सुचवलेलं आपल्याला पाहिलेलं नाही. आपण तशा कुठल्याही बदल सुचवलेले पाहिलेले नाहीत आतापर्यंत आंदोलनकर्त्यांकडून. बरं. तीच परिस्थिती राज्यामध्ये. आमचं या ठिकाणी सांगणं आहे की केंद्रातल्या कायद्यामध्ये काय तुम्हाला आवश्यक आहे ते जाहीरपणानं सांगावं. राज्य सरकार जे कायदे आता आणू पाहतंय किंवा आपल्या माध्यमातून आम्ही जे ऐकतोय आता, सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की त्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट कमी आहे असं आम्हाला वाटत नाही. त्यात जर वाढ करायची असेल तर राज्य सरकारने करावी. ठीक आहे, परंतु ठीक आहे. वेळेची मर्यादा आहे वासुदेवजी, वेळेची मर्यादा आहे. कॉम्रेड अजित नवले, आपल्याला आत्ताच्या घडीला सरकारच्या माध्यमातून प्राप्त परिस्थितीमध्ये येऊ घातलेल्या कृषी कायद्यांच्या संदर्भातली चर्चा करण्यासाठी कोणता दिवस योग्य वाटतो आणि हे सरकार तुमच्याशी चर्चा करेल असं तुम्हाला वाटतं का? मुळात आम्ही सर्वच नेत्यांना भेटलेलो आहे आणि त्यांना आमचं निवेदन त्यांना दिलंय की तुम्ही केवळ आमच्याशी नव्हे सर्वांशी चर्चा करा. 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये ही चर्चा होऊ शकत नाही, त्यामुळे हे आता ह्या अधिवेशनात आणू नका आणि तुम्हाला जे काही करायचंय त्याची सविस्तर चर्चा झाल्यानंतरच, सर्वांचं समाधान झालंय, विश्वासात घेतलंय, त्यानंतर तुम्ही हे आणा, हे आम्ही सांगितलंय. त्यांनी जर ते तसं केलं नाही तर मग मात्र रस्त्यावरची लढाई यांच्या विरोधात सुद्धा करावी लागली तरी किसान सभा ही काही मेल्या आईचं दूध पेलेली नाही. संघर्षाचं बाळकडू आमचं आहे. आम्ही रणांगणात उतरून त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. आपण या चर्चेत सहभागी झाला त्यासाठी इतरही सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. वेळेच्या अभावी ही चर्चा आणखीन पुढे नेता येणार नाही. या चर्चेत तुर्तास इतकंच. लक्षवेधीमध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.